नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं स्मार्ट जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। पहिला प्रश्न, कोणत्या भांड्यातून दूध पिल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो? पर्याय आहेत ए तांब्याच्या भांड्यातून, बी काचेच्या भांड्यातून, सी प्लास्टिकच्या भांड्यातून, डी पितलेच्या भांड्यातून। योग्य उत्तर आहे पर्याय ए तांब्याच्या भांड्यातून। दुसरा प्रश्न, कोणता आजार दूषित पाण्यामुळे होतो? पर्याय आहेत ए अस्थमा, बी टायफॉइड, सी कॉलरा, डी कर्करोग। योग्य उत्तर आहे पर्याय सी कॉलरा। तिसरा प्रश्न, देशाचा GDP म्हणजे काय? पर्याय आहेत ए सरकारी खर्च, बी देशातील सर्व उत्पादनांचा एकूण मूल्य, सी देशाचा निर्यात दर, डी देशातील कर रक्कम। योग्य उत्तर आहे पर्याय बी देशातील सर्व उत्पादनांचा एकूण मूल्य। चौथा प्रश्न, भारत या नावाची उत्पत्ती कोणाशी संबंधित आहे? पर्याय आहेत ए भगवान राम, बी सम्राट अशोक, सी राजा भरत, डी महात्मा गांधी। या प्रश्नाचे उत्तर जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। योग्य उत्तर आहे पर्याय सी राजा भरत। पाचवा प्रश्न, फुलांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? पर्याय आहेत ए पुणे, बी कोल्हापूर, सी लातूर, डी बगलकोट। योग्य उत्तर आहे पर्याय बी कोल्हापूर। सहावा प्रश्न, कोणता रंग सूर्यप्रकाशात सर्वात जास्त प्रतिबिंबित होतो? पर्याय आहेत ए काळा रंग, बी पांढरा रंग, सी लाल, डी निळा। योग्य उत्तर आहे पर्याय बी पांढरा। सातवा प्रश्न, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? पर्याय आहेत ए ममता बॅनर्जी, बी शीला दीक्षित, सी इंदिरा गांधी, डी सुचेता कृपलानी। योग्य उत्तर आहे पर्याय डी सुचेता कृपलानी। आठवा प्रश्न, चीनची मुद्रा कोणती आहे? पर्याय आहेत ए येन, बी डॉलर, सी युआन, डी रुपया। योग्य उत्तर आहे पर्याय सी युआन। नववा प्रश्न, पचन क्रियेसाठी उपयुक्त असलेले फळ कोणते? पर्याय आहेत ए पपई, बी नारळ, सी चिकू, डी सीताफळ। योग्य उत्तर आहे पर्याय ए पपई। दहावा आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? पर्याय आहेत ए 25 वर्ष, बी 30 वर्ष, सी 35 वर्ष, डी 40 वर्ष। या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत आनंदी रहा, शिकत रहा। धन्यवाद।